ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सरकारी कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयामध्ये सतत फेऱ्या माराव्या लागतात। त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी महाई सेवा केंद्र पनवेल जवळील पळसपे येथे सुरू करण्यात आले आहे। या महाराष्ट्र सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सरकारी कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयामध्ये सतत फेऱ्या माराव्या लागतात। त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी महाई सेवा केंद्र पनवेल जवळील पळसपे येथे सुरू करण्यात आले आहे। या महाराष्ट्र सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राम भोईर, सरपंच रवींद्र चोरगे, दिलीप खुटले व त्यांचे कुटुंबीय आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सेवा केंद्रामध्ये ग्रामवासियांना 7/12 उतारा, जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे या केंद्रातर्फे देण्यात येणार आहेत। या महाई सेवा केंद्रामुळे पळसपेतील ग्रामस्थांना व या परिसरातील नागरिकांना महत्त्वाच्या कागदपत्रासाठी पनवेल तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही। कमी शुल्क भरून या ठिकाणी सर्व प्रकारचे आवश्यक कागदपत्रे मिळणार आहेत। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी महाई सेवा केंद्र सुरू केल्याबद्दल दिलीप खुटले यांना शुभेच्छा दिल्या। राज्य सरकारच्या महाई सेवा केंद्र जे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या साठी जे निर्माण केलेले आहे त्याच्यातलंच आज एक केंद्र पळसपे येथे दिलीप खुटले यांनी चालू केलेलं आहे। दिलीप खुटले यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ग्रामीण भागातला तरुण आता ह्या ई सेवेच्या माध्यमातून जनतेचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय। ही अत्यंत आनंदाची आणि आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या जनतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगली अशी गोष्ट आहे आणि म्हणूनच दिलीप खुटले यांचं कौतुक करावं तेवढं, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच राहणार आहे। ही ई सेवेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ज्या नेहमीच्या गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कचेरीमध्ये सारखे जे फेऱ्या मारावे लागतात, त्या ठिकाणी जो वेळ लागतो आणि नुसता वेळच लागत नाही तर तिथं गेल्यानंतर मग नको ते प्रकार त्या ठिकाणी होतात। या सगळ्याला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याला अगर या परिसरातल्या नागरिकांना पनवेलपर्यंत जाण्याची गरज लागू नये, पनवेल तहसीलदार कचेरीमध्ये फेऱ्या मारायला लागू नये, त्यासाठी असणारा मग अज्ञानाच्यामुळे त्या ठिकाणी जे लिहिणारे बाहेरचे लोक असतात ते जास्त पैसे लोकांकडून घेत असतात आणि लवकर सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो सांगून त्या ठिकाणी प्रत्येक मग कुणाला 7/12चा उतारा काढा असं असेल, जन्म मृत्यूचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल, रहिवासी किंवा जातीचा दाखला घ्यायचा असेल, उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल, नॉन क्रिमिलियरचा दाखला घ्यायचा असेल, राष्ट्रहितत्वाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल, ज्येष्ठ नागरिकाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल, रेशन कार्ड घ्यायचं असेल, मतदार कार्ड जरी घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या सेवांसाठी आता पनवेलला तहसीलदार कचेरीत जाण्याची गरज नाही। या ठिकाणी दिलीप खुटले यांनी चालू केलेल्या महाई सेवेच्या केंद्राच्या माध्यमातून पळसप्यालाच ह्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत। सध्या मोठ्या मॉल्समध्ये तसेच दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर अनेक व्यक्ती करताना दिसतात, परंतु हेच क्रेडिट कार्ड हरविल्यानंतर त्याचा दुरुपयोग झाल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे। अशाच प्रकारे चोरी केलेल्या क्रेडिट कार्डचा वापर करून महागड्या वस्तू खरेदी करणाऱ्या 2 युवकांना वाशी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे। चोरीचे क्रेडिट कार्ड वापरून त्यामध्ये हेराफेरी करून महागड्या वस्तू खरेदी करून मौज मजा करणाऱ्या 2 युवकांना वाशी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे। या 2 आरोपींनी क्रेडिट कार्डचा वापर करून एलसीडी टीव्ही खरेदी केला होता, परंतु हायपरसिटी मॉलच्या एका कर्मचाऱ्याला या दोघांवर संशय आल्याने त्यांनी याबाबत मॉलच्या मॅनेजरशी संपर्क साधला व वाशी पोलिसांना याबाबत माहिती दिली। वाशी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले आहे। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्रम बख्श व ठाकूर असे असून आरोपींविषयी पोलीस अधिकारी चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। इन लोगों ने 3 तारीख को हाइपरसिटी मॉल में जाके निखिल प्रभु करके इसका जो क्रेडिट कार्ड था उसका दुरुपयोग करके वहाँ से 66,000 का माल का परचेज़ किया। जब वो कार्ड का बारे में शक आया वहाँ का प्रीतम करके लड़के को, तो उसने उनके विजिलेंस ऑफिसर को बुलाया। तो ये इसका नाम अक्रम बख्श और लेकिन क्रेडिट कार्ड यूज कर रहा था निखिल प्रभु इस व्यक्ति का।
उसके बाद उन्होंने पुलिस को कॉल किया। पुलिस को कॉल करने के बाद पुलिस ने उनको ताबे में लेके उनकी जब झड़ती लिया तो उनके पास में 8 नोट नकली जो असली के बराबर की दिखती है, लेकिन सीरियल नंबर एक ही है। तो ये नकली नोट का भी उनके पास एक केस रजिस्टर हुआ है। बजाज फाइनेंस कंपनी का एक स्कीम है कि विदाउट इंटरेस्ट 1 लाख तक उनको क्रेडिट मिलता है और 8 महीने में ये करने का रहता है। वो उसका भी लाभ उठाने के लिए ये अकरम बख्श, दूसरा मुजरिम ठाकुर और जो चाहिए एक मुजरिम जो मेन मास्टरमाइंड है इसमें का। तसेच पकडण्यात आलेल्या आरोपी जवळील नकली नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत। याविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत। रायगड तसेच नवी मुंबईमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात, आनंदात व शांतिमय वातावरणात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी केली। तसेच शेकडो मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईद मुबारक करून शुभेच्छा दिल्या। रायगड तसेच नवी मुंबईमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात, आनंदात व शांतिमय वातावरणात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी केली। तसेच शेकडो मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईद मुबारक करून शुभेच्छा दिल्या। रायगड व नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात व शांतिमय वातावरणात ईद उल जुहा अर्थात बकरी ईद साजरी केली। या प्रसंगी हजारो मुस्लिम बांधवांनी ईदीचा नमाज पढून एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या। या निमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे बकरी ईद सर्वत्र आनंदात मुस्लिम बांधवांनी साजरी केली। भारतीय घटना ही जगात सर्वात श्रेष्ठ असून संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला आहे। या घटनेने न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याचबरोबर मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार दिला, असे प्रतिपादन भारतीय गौरव कृती समितीचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सोमवारी नवीन पनवेल येथे केले। भारतीय घटना ही जगात सर्वात श्रेष्ठ असून संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला आहे। या घटनेने न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांच्याबरोबरच मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार दिला, असे प्रतिपादन भारतीय गौरव कृती समितीचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सोमवारी नवीन पनवेल येथे केले। भारतीय संविधान गौरव कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली चैत्यभूमी ते दीक्षाभूमी असे संपूर्ण महाराष्ट्रभर 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2011 या दरम्यान भारतीय संविधान गौरव अभियान आयोजित करण्यात आले आहे। या अभियानाचे स्वागत पनवेल येथे रायगड जिल्हा कृती समितीच्या वतीने नवीन पनवेलमधील सिडको समाज मंदिर येथे करण्यात आले। यावेळी आयोजित केलेल्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना माने बोलत होते। या अभियानात महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेऊन संविधानाचा मान सन्मान करावा, असे आवाहन यावेळी भारतीय संविधान गौरव समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मानवेंद्र वैद्यू यांनी केले। यावेळी सिडकोचे माजी संचालक विजय चौगुले, माजी न्यायाधीश BN वाघ, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगराध्यक्ष संदीप पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून अभियानास शुभेच्छा दिल्या। 60 वर्षानंतर देखील हे सरकार आपण रायगड करू शकलं नाहीये, हे देखील आपल्यासाठी घेतलेले मोलाधिक आहे असं मला वाटतंय। राज्यघटना केली परंतु त्याची अंमलबजावणी कोणी करावी, त्याचा अंमलबजावणी करण्याचं काम या सरकारच्या मानवतेतून आपल्याला मानसिक करावं लागणार आहे असं मला वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन काय होते, त्यांच्या माझ्यावर एक्सपिरियन्स चालवलं, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन काय होते, त्या पद्धतीनं प्रशासकीय कामकाज जर वेळोवेळी या स्वातंत्र्यानंतर झाला असता तर कदाचित आपला वेळोवेळी वर्षापूर्वी होऊन गेला असता। आज जी साक्षरतेच्या प्रमाणात आपण म्हणतो, मला अभिमान वाटते की मला इथं
नेरूळ येथील SIS कॉलेज जवळील मंदिराजवळ एका 18 वर्षीय युवकाचा मृतदेह सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती। हा युवक मंदिरातील पुजारी असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे। नेरूळ येथील SIS कॉलेजच्या जवळील एका मंदिराजवळ मंदिराच्या पुजाऱ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। या 18 वर्षीय मृत युवकाचे नाव अभिनव शर्मा असे असून त्याच्या सोबत खोलीत राहणाऱ्या कृष्णामूर्ती नावाच्या इसमावर अभिनव शर्मा याची हत्या केल्याचा संशय आहे। नेरूळ पोलिसांनीही याबाबत संशय कृष्णामूर्ती यावरच ठेवला आहे। मृत अभिनवचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला असून मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत अधिक खुलासा होणार आहे। याविषयी आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पुजाऱ्यांशी बातचीत केली व अधिक माहिती जाणून घेतली। क्या उम्र होगी उसकी? 18 ईयर्स। क्या नाम था उसका? अभिनय। आपको पता है कि उसको मतलब कैसे उसने सुसाइड किया है या फिर कुछ मालूम नहीं आपको? कहाँ का रहने वाला था वो आंध्रा। और क्या काम करता था यहाँ? पूजा करता था। उसका रूम पार्टनर कौन था? रूम पार्टनर ये थे। कौन था? अब उसके रूम पार्टनर तमिल हिंदी नहीं आपको पता है उसका रूम पार्टनर कौन था? आपको नहीं पता है? जैसा कि इसने बताया कि ये इसके रूम पार्टनर थे, सही है? आपको जानकारी है या नहीं है? हाँ या ना बोलिए। हाँ, आपका नाम क्या है? हर्षवर्धन। त्यामुळे अभिनव शर्मा याची हत्या झाल्याचे इतर पुजाऱ्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे। काँग्रेस नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पळसपे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष खांडेकर यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला। पळसपे ग्रामपंचायत सदस्य संतोष दत्ताराम खांडेकर यांनी काँग्रेसच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोमवारी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेका पक्षात जाहीर प्रवेश केला। पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जेएम मातले, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाराम पाटील, शेकाप तालुका चिटणीस नारायण गरत, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, वडगर विभाग सचिव विलास गवंडी आदी मान्यवरांसह कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संतोष खांडेकर यांचे स्वागत करण्यात आले। तसेच त्यांच्या हितचिंतकांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शेका पक्षाचे तालुका चिटणीस नारायण घरत यांनीही संतोष खांडेकर यांना शुभेच्छा दिल्या। आपल्याला कल्पना असेलच की पनवेल नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत। त्याचबरोबर पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आता सुरुवात होत आहे। अशा या मोक्याच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचेच पूर्वाश्रमीचे मात्र मध्यंतरीच्या काळात काही अभिलाषांना बळी पडून शेतकरी कामगार पक्षातून मनसेत आणि काँग्रेस पक्षात प्रवेश करत झालेले संतोष खांडेकर हे पळसपे ग्रामपंचायत सदस्य आपल्या समर्थनासह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करत आहेत। त्यांच्या प्रवेशाने पळसपे विभाग, वडवळ विभाग शेतकरी कामगार पक्षाला मजबूती करण्याची मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा शेतकरी कामगार पक्षात त्यांचा प्रवेश झाला असं जाहीर करून त्यांना जुना आणि नवा अशा प्रकारे शेतकरी कामगार पक्षाचा कुठलेही प्रणाली नसल्या कारणाने त्यांना शेतकरी कामगार पक्षात त्यांच्या कार्याची पोचपावती मिळेल अशा प्रकारे त्यांना। विचुंबे सरपंच बळीराम पाटील यांच्या वतीने विचुंबे येथे रविवारी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कुस्ती स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। विचुंबे सरपंच बळीराम पाटील यांच्या वतीने विचुंबे येथे रविवारी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कुस्ती स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या प्रसंगी सरपंच बळीराम पाटील, अनंता गावड, राम म्हात्रे, जनार्दन पाटील, रामदास शेळके, केशव गवते, गजानन हातमोडे, दत्ता माडवकर आदी सहित कुस्तीप्रेमी नागरिक व विचुंबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल तालुका कुस्तीगीर संघातील सुनील तांडे, किशोर काजळे, प्रजा भोईर, तुकाराम पाटील आदींनी कुस्ती स्पर्धेत पंचाचे काम पाहिले।
या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीगीराला 12 व 13 नोव्हेंबर रोजी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे संपन्न होणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे व त्यानंतर हे स्पर्धक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करू शकतात। यावेळी पनवेल तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दत्तात्रय माडवकर यांनी या कुस्ती स्पर्धाविषयी अधिक माहिती दिली। आमच्या पनवेल तालुका असोसिएशनला आणि यासाठी ही चाचणी स्पर्धा पनवेल तालुक्यात घेण्यात आली तुमच्या गावात ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्यांची आज तिथे निवड आलेली आहे। ती हे लोक आज कर्नाळ स्पोर्ट अकॅडमीमध्ये जिल्हास्तरीय 3 तारखेला 12 तारखेला ही स्पर्धा होणार भाग घेऊ शकतील। त्यानंतर ते पुढे महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतात आणि या तिथून जे निवड होईल ते महाराष्ट्राला पोहोचते, तिथून राज्यस्तरीयमध्ये जातात। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।